नमस्कार, मी दीपाली. आपल्याकडे आहे ना ओल्या बोंबलाचे अनेक प्रकार केले जातात. असे भरलेले बोंबील, बोंबील फ्राय, रवा फ्राय बोंबील, बोंबलाची चटणी, बोंबलाचं सुकं, बोंबलाचा रस्सा, असं आपण बरेचसे प्रकार करतो. पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या बोंबलाचे कुरकुरीत असे भजी करून दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मग आता आपण करूया रेसिपीला सुरुवात. इकडे आहे ना मी 2 बोंबील घेतले, चांगले स्वच्छ असे साफ करून घेतलेले आहेत. आणि इकडे आहे ना याच्यातले आता आपल्याला एक काटा असतो तो काढायचा आहे. तर आता मी आहे ना सुरीमध्ये आहे ना चीर मारते आणि तो बोंबलाचा जो काटा आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ह्याचे आपल्या बोंबलाचा काटा काढून घ्यायचा आहे आणि ह्याचे बारीक बारीक असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे. इकडे बघा मी दोन्ही बोंबलाचे असे ना बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे. तर आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया. हे एका भांड्यामध्ये मी ट्रान्सफर केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ना लिंबू घेणार आहे. हा अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचा आहे. इकडे आपला अर्धा लिंबू आहे ना पिळून झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकायचं आहे. आता याच्यामध्ये आपण काही साहित्य ॲड करूया. तर इकडे मी ना एक मीडियमचा असा कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला. एक छोटासा टमॅटो म्हणजे एक अर्धा टमॅटो घेतलेला आहे. इथे मी 4-5 लसूण तुकडे करून घेतले, अद्रक घेतलं आहे आणि एक मिरची घेतलेली आहे. हे बारीक कट करून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. याच्यामध्ये आता आपण मसाले टाकूया. हळद टाकले मी, जिरं टाकलं आहे, लाल मिरची पावडर टाकले काश्मीरी आणि याच्यामध्ये आहे ना चण्याचं पीठ टाकत आहे मी. 4 ते 5 चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये ना चण्याचं पीठ टाकायचं आहे. याच्यामध्ये बाकीचं कॉर्नफ्लॉवर पीठ वगैरे काही नाही टाकायचं. तांदळाचं पीठ पण नाही टाकलं तरी चालेल. अशीच भजी खूप छान होते. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता. आता याच्यामध्ये पण मी चांगली मूठभर कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आपल्याला हे सर्व साहित्य हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. आधी ज्या ओला बोंबलाचं ते पाणी असतं त्याच्यातच आपल्याला आधी हे मिक्स करायचं आहे. जर आवश्यकता वाटली तरच ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे. तसं बघा इथे मी थोडंसंच पाणी मिक्स केलेलं आहे. इकडे आपलं सर्व साहित्य आहे ना मिक्स करून झालेलं आहे. तर आपण हे आता असं साईडला ठेवूया. आता तुम्हाला मी चटणी दाखवते. इकडे मी चटणीचं साहित्य घेतलं आहे. कोथिंबीर घेतले, अद्रक घेतले, लसूण घेतले 3 ते 4, एक मिरची आणि लिंबू घेतलं आहे आणि ते मी आता मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि एकीकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तर आपल्या इकडे ना तेल ना चांगल्यापैकी गरम झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये भजी सोडूया. साईज छोटी मोठी जर हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही हातावरती पण घेऊन असं थोडं पाणी लावून थापून ते तसंही सोडू शकता याच्यामध्ये. मी आपलं डायरेक्ट कांदा भजी आपण सोडतो ना सेम त्याप्रमाणेच सोडलं याच्यामध्ये.
भजी आपली ना हलकीशी ब्राऊन झालेली आहे, तर आता याला मी टर्न करून घेत आहे. थंडीच्या सीझनमध्ये ना मार्केटमध्ये ओले बोंबील खूप ताजे आणि फ्रेश असतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. ओल्या बोंबलाची भजी अशी गरम गरम खाल्ली ना खूप अप्रतिम लागते आणि एकदम चवीला एकदम बेस्ट लागते. तुम्ही हिला स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता. आता लवकरच आपल्याकडे 31 होणार आहे. नक्की ही डिश तुम्ही एकदा ट्राय करा, खूप अप्रतिम लागते. तुमची ज्या वाराला तुम्ही खात असाल त्या वाराला नक्की करा. इकडे आपला एक बॅच तळून झालेला आहे. इकडे आता मी दुसऱ्या बॅचमध्ये हे दुसऱ्यांदा तळून घेत आहे. इथे भजीचा कलर आपला चेंज झाला आहे, तर परत एकदा मी याला टर्न करून घेतलेला आहे. ही आता आपली भजी रेडी झालेली आहे. आता मी ही काढत आहे. मी आता परत ह्याला टर्न करून घेत आहे. इकडे आपली ही सुद्धा भजी आता रेडी आहे. तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. ही आहे आपली ओल्या बोंबलाची भजी. तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करायला पण विसरू नका. आता तुम्हाला मी एक बाईट घेऊन दाखवते कशी लागते ही. आता हा लिंबू आहे ना त्या भजीवरती थोडंसं असं पिळायचं. आणि छानपैकी असं चटणीमध्ये त्याला चांगल्यापैकी असं डीप करायचं आणि खायला अगदी अप्रतिम अशी चव आहे. नक्की तुम्ही ट्राय करा.